नगरसेवकावर अशी शपथ दिली होती की परळीत भ्रष्टाचार करायचा नाही, परळीतले एकही नगरसेवकाने आणि नगराध्यक्षांनी गुत्तेदारी करायची नाही। पण आम्हाला त्यावेळेस लक्षात आलं नाही। आम्ही सगळ्यांनी भोळ्यापणाने आम्ही शपथ घेतली, सगळ्या नगरसेवकांनी आणि अध्यक्षांनी सुद्धा। पण आम्हाला माहित नाही की आमचे तोंड बांधून कोणतरी धाण्या वाघ काय रानडुक्कर हे सगळं आपलं पीक फस्त करील। परळीला अशा पद्धतीने फस्त केलंय की आज प्रत्येकाच्या मनामध्ये परळीचा जे त्यांनी आपल्यावर ताबा घेतला याच्याविषयी राग आहे, दोष आहे। हे दोषासाठी त्यांना कुठेतरी एक माणूस खंबीर पाहिजे होता। त्यासाठी मी समोर आलो आहे, माझी पत्नी समोर आलो आहे। आम्ही कुठल्याही ह्याला न भीक घालता आम्ही परळीसाठी निडर लढणार आहोत आणि राहिलेले उर्वरित काम आम्ही पूर्ण करणार आहोत। या ठिकाणी परळी शहरामध्ये गेल्या दीपक नानांचं आणि या ठिकाणी काम गेल्या 10 वर्षापासून या परळीमध्ये अतिशय चांगलं काम आहे। दीपक नाना हे प्रत्येक माणसाला आपलासा माणूस वाटतो। या ठिकाणी परळीमध्ये जे बोगस बिलाची मालिका आहे ही पहिल्यांदा बंद केली जाईल। या ठिकाणी जे आता इथले परळीचे लोक जे भयभीत आहेत, भयभीत झालेला माणूस प्रत्येकजण फिरून माझी नगरपालिका आहे, माझं शहर आहे, माझ्या शहराला सुंदर शहर करायचं आहे। या ठिकाणी प्रत्येक माणसाला माझी नगरपालिका वाटली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला मला इथं भयमुक्त जीवन या ठिकाणी जगता आलं पाहिजे आणि इथला व्यापार वाढला पाहिजे। सुंदर शहर, स्वच्छ शहर या पद्धतीने दीपक नानाची आम्ही चर्चा सध्या ते अतिशय कार्यक्षम आणि सक्षम उमेदवार म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्या पद्धतीने या शहरामध्ये अतिशय चांगलं काम केलं जाईल। आजचा संध्या देशमुखांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे आणि त्यांनी जे सांगितलं की जे समोरचं आव्हान आहे ते सत्ताधारी जरी असले तरी मात्र आमचा लढा मात्र सुरू राहणार आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी.